नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत भेल. तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना ही रेसिपी येत असेल. एक काहीतरी टाईमपास म्हणून जो संध्याकाळचा नाश्ता असतो जेवणाच्या आधीचा, तर त्या टायमिंगला काहीतरी करायचं म्हणून काहीतरी नाश्ता करायचा म्हणून मग आज भेल करायचा प्लॅनिंग केला. तर इथे मी घेतलेले आहेत लाह्या आणि आहे ना, इथे मी उडदाचं हे घेतलेलं आहे, पापड घेतलेलं आहे. हे काहीतरी युनिक आहे, म्हणजे थोडं काहीतरी वेगळं म्हणून मी ह्याच्यामध्ये उडदाचा तळलेला पापड टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे. बघा, कांदा घेतलेला आहे, बारीक जितका आपल्याला कट करता येईल तसा कट करायचा. आणि याच्यात मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 ठाकरी मिरच्या आहेत, त्याच्यामुळे त्या तिखटच लागतात म्हणून मग कमीच घेतल्या. कोथिंबीर घेतलेली आहे आणि आहे ना, आता आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे. तर हा बघा, हा टोमॅटो घेतलेला आहे. हा लाल जास्त दिसतोय, त्याचं कारण असं की हा गावठी टोमॅटो आहे, त्याच्यामुळे गावठी टोमॅटो माहिती आहे ना, ते रेडच असतात खूप आणि उभा नसतो तो टोमॅटो, पूर्ण गोलच असतो, एकदम रसाळ. तर तोच ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता सगळं झालं आहे बऱ्यापैकी टाकून, आपल्याला राहिलं आहे फक्त मीठ, की मग थोडीशी शेव वगैरे टाकायची आहे. तोपर्यंत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर ना, मी आता इथे ना शेव भुजिया, ती आलू भुजिया असते बघा, तर ती आलू शेव ती घेतलेली आहे मी. आणि आपल्याला तुम्हाला ना याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स टाकायचे असेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पण टाकू शकता, म्हणजे चणे किंवा डाळ. तर मी इथे आलू शेव घेतली आहे. थोडी आहे ना, मी चणा डाळ पण टाकणार आहे, ती पण पॅकेटवालीच आहे. तर मी इथे चणा डाळ टाकते आणि हे सगळं बघूनच माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे. खूप चांगली लागली होती आणि टेस्ट पण खूप छान होती. जितके तुम्ही याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकाल ना, तितकी चव एनहान्स होते. आता आपला मेन ज्यामुळे सगळं अपूर्ण आहे जेवण, ते म्हणजे मीठ. तर इथे मीठ टाकलेले आहे आणि आहे ना, आलू, परत म्हणजे आलू शेव, परत चणा डाळ, परत उडदाचं पापड, ह्या सगळ्या गोष्टी खारट असतात, त्याच्यामुळे अंदाजाने मीठ टाकायचं, शक्यतो कमी टाकायचा, म्हणजे परफेक्ट होतं. जर तुम्ही प्रमाणाने मीठ ज्याच्यामुळे जेवण अपूर्ण आहे ते मीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, शक्यतो कमीच टाकायचा, कारण बाकी सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत. आणि इथे लिंबू थोडा स्क्वीज केलेला आहे. तुम्ही आहे ना, जर ओली भेल करायची असेल तर याच्यामध्ये चटणी, म्हणजे पुदिना वगैरेची चटणी, ग्रीन चटणी असते ना का, तर ती पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण आम्हाला सुकी भेल खायची होती आणि टोमॅटो तो नरम करतोच, कारण रसाला होता टोमॅटो, त्याच्यामुळे काय भेल मध्ये चटणी वगैरे टाकायचा सवालच आला नाही. तर हे सगळं आम्ही पूर्ण असं मिक्स केलं आणि आता ना हे सगळं आपण असं मस्त मिक्स करणार आहोत आणि खूप असं मस्त रंगबेरंगी लाल, पिवळा, हिरवा आणि पांढरा असा दिसत आहे. तर आपली भेल तयार आहे. आपण डिशमध्ये सर्व करणार आहोत आणि तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज खूप येत असेल, कारण भांडी लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तरी पण रेकॉर्डिंग चालू ठेवली, जान जाए पर वचन ना जाए. रेकॉर्डिंग आणि आपली व्हिडिओ चालूच राहायला पाहिजे, कुठलाही नॉईज आला तरीही चालेल. सो भेल तयार आहे मस्त. हे बघा, मस्त भेल तयार आहे. तर तुम्ही अशी बनवून खा किंवा माझ्या इथे या खायला. तर आपली भेल तयार आहे. खूप छान दिसते ना, अशी रंगबेरंगी. तरी व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करू शकता तुम्ही.
किंवा तुम्हाला ती व्हिडिओ म्हणजे जर तुम्हाला कमेंट करायची नसेल तर तुम्ही लाईक करून एक्सप्रेस करू शकता.